आपल्या 11 मधील एका खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब जेव्हा मिळतो ना तेव्हा सर्वच खेळाडू हे प्रसन्न होत असतात. गेम इज ऑन. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे उतरलेत. एका बाजूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहेत. भूपेंद्र भवानी तैनात आहेत. कुणाल मडके लॉंग ऑफ मध्ये ठेवले गेलेत. कव्हर क्षेत्रामध्ये सिद्धार्थ म्हात्रे. पॉइंट मध्ये आपण बघतायत ऋतिक म्हात्रे यांना. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये नंदकुमार भोईर आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चेतन पाटील अजूनही ठाम निर्णय घेत आहेत. खेळाडू कुठे ठेवावा हे निरीक्षण ते करतायत. आणि रुपेश मोरे सुपर कव्हरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. 3 खेळाडू तट्टी आड सर्कलच्या बाहेर असेल. सामन्याला सुरुवात होते. कल्पेश म्हात्रे गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहेत. कल्पेशची सुद्धा तारीफ करेन. अष्टपैलू कामगिरी पहिल्या मॅच मध्ये त्याची होती. कल्पेश म्हात्रे चांगला मारा करतायत. तिखट मारा करतायत. बॅटरचा अभ्यास यापूर्वी केलाय त्यामुळेच चांगला चेंडू कल्पेश म्हात्रेचा आपल्याला पडताना दिसतोय. कल्पेश म्हात्रे मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. विकेट जरी मिळाला नसला तरी चांगली गोलंदाजी नियंत्रणबद्ध गोलंदाजी त्यांची होती. अमय मोठा फटका खेचण्या करता तयार आहेत. चेंडू हवेमध्ये. भूपेंद्र भवानी करत नाही कोणतीच चूक. मोठी विकेट. बिग ब्लो. मोठी विकेट मिळाली. गॉन. संतोष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. परंतु यावेळेला सिल्व्हर डकचे शिकार बनलेत कल्पेश म्हात्रे याच्या गोलंदाजीवर. अमय आगाशे हे खेळाडू. सुंदर गोलंदाजी झाले आतापर्यंत कल्पेश म्हात्रेची. साने गुरुजी स्पोर्ट्स क्लबद्वारे आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि प्रत्येक वर्षी आपल्याला नवनवीन विजेते संघ सापडत असतात. कालच्या डे 1 मध्ये सुपर 3 मध्ये पोहोचलाय कांदिवली संघ. श्रीकांत आपटीकर त्यांच्या टीमने चांगलं प्रदर्शन केलं आणि उद्याच्या दिवसामध्ये साने गुरुजी संघ सुद्धा दिसेल. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. व्हॉट अ स्ट्रोक. चांगला फ्लिक केलाय चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सिक्सर. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. सीमारेषे पलीकडे शेल जर टिपला तर शुभमजी म्हात्रे यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक असेल त्या प्रेक्षकाला. जागे व्हा. आमचे प्रेक्षक जितके त्या ठिकाणी मॅच बघतात त्यांच्याकरता सुवर्ण संधी असेल. आज 300 आहेत. उद्या कदाचित ती पारितोषिक वाढू शकतं. 500 वरून 1000 सुद्धा होऊ शकतात. आकाश माहिती देतात आम्हाला. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता. झेल टिपलाय. एक चुकीचा फटका निवडला यावेळेला बॅटरने. संतोष बाद होत आहेत. धावसंख्या धावफळकर आहे यावेळेला 6 धावा. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 6. नंतर सुद्धा त्याचा नमस्कार आपल्याला दिसला. म्हणजे क्रिकेटवर किती प्रेम आहे. क्रिकेट हा खेळ कसा खेळला जातोय हे दर्शवलं या खेळाडूने. येथे 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6 धावा. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कल्पेश म्हात्रे चांगली गोलंदाजी करतायत.
विकेट मिळवली. एक लालच दिलं होतं तिसऱ्या चेंडूवर आणि लालच्या नंतर बॅटरला बाद केलं. 2 गडी बाद. धावसंख्या 6. नवीन बॅटर गेलेत आसिफ आणि अमीर हे 2 खेळाडू आहेत आता विकेटवर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. मनोज परेड सरांचा वाईट बॉलचा इशारा. बघा एक कधी कधी अशी शैली आयोजकांना आवडत असतं, जे शैली आपण बघतायत मनोज सरांची वेगळ्या पद्धतीने इशारा देण्याची. धावसंख्या 7. स्कोर इज 7. हो चांगला डिफेन्स केला होता. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला काढलं बाहेर मिड ऑफ मध्ये. एकच धाव. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या त्या 8 धाबा. अमू 11 काश्मीरा या संघाची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 8 for 2. 8 वर 2 गडी बाद. ओव्हर पिच बॉल होता. काय अपील आहे, काय आवाज आहे चेतनचा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. नंदू भोईर इथे जास्त जल्लोष करतायत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धाबा आहेत. 2 गडी बाद. 8 for the loss of 2 wicket. ना तसंच परफॉर्मन्स मॅच मध्ये सुद्धा अजिंक्य स्पोर्ट शिवचंद्र संघाने जिवंत ठेवलाय. आता रुपेश मोरे गोलंदाजी मार्गावर आलाय. या आधीच्या मॅच मध्ये कल्पेश मात्रेला विकेट मिळाली नव्हती. कमी धाबा खर्च केल्या होता. इथे सुद्धा कल्पेशने 8 धाबा खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवून दिले. म्हणजेच कुठेतरी मॅजिक दिसतंय. आता रुपेशाला मॅजिक करावे लागेल. दुसऱ्या बाजूला अमीर आणि आसिफ संघाकरता झिजताना दिसतंय. संघर्ष करतायत. संघर्ष त्यांना करावा लागतोय या विकेटवर. असे पुढे येऊन चेंडूला सिलेक्ट करतात. सुपर कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेपार. मिळतंय धाबा 4. साने गुरुजी चषकातील शानदार दमदार चौकार. क्षेत्रामध्ये तैनात केले गेलेत. बिट्टू याला सुद्धा तुम्ही बघतायत कव्हर्स मध्ये आता तिथे ते उभे आहेत. स्विंग अँड मिस. रुपेश मोरे चांगली गोलंदाजी त्यांची झाली. प्रत्येक टुर्नामेंट जर बघितली ना तर 100% ते योगदान चांगलं देत असतात आपल्या टीम करता. आणि जास्त कधी चोप बसलेला मी पाहिलं नाही या गोलंदाजाला. कमीत कमी धाबा देत आहेत आणि विकेट जास्तीत जास्त घेत असत. ही खासियत आहे रुपेश मोरे या गोलंदाजाची. 1.2 बॉलची समाप्ती. धाव संख्या 12. पुढे येऊन खेळायचं होतं. चेंडू सलमी डाऊन क्षेत्रामध्ये थांबतोय. 1 धाव पूर्ण केली. एकच धाव मिळेल आसिफ या खेळाडूला. एका धावांची धाव संख्या 13. अजूनही अमीर याला आपलं अकाउंट ओपन करायचं आहे, खातं उघडायचं आहे. 1 बॉलचा सामना केला होता. धाव त्याला मिळाली नव्हती. आता जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वीकारून चांगला खेळ करावा लागेल. म्हणजेच जर आपण अंदाज वर्तवला तर 40च्या आसपास धावफळक जायला पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. तरच आपल्या प्रेक्षकांना एक चांगली मजा लुटता येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल. रुपेश मोरे तयार. शॉर्ट बॉल. फुल पॉवरफुल सिक्सर. धावसंख्या वाढली आहे आता.
एक शॉर्ट बॉल टाकला त्यामुळेच आक्रमक भूमिकेमध्ये बॅटर येताना दिसत, कारण शॉर्ट बॉल नंतर जी बॅटिंग क्रीज असते ना, तर बॅटिंग क्रीज मध्ये हालचाल करण्याची पुरेपूर संधी मिळत असतं बॅटरला. धाव संख्या 19. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. भवानी वेगाने चेंडू वर येत आहेत, उचलत आहेत, थ्रो सुद्धा सुंदर करतायत. एकच धाव. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 20 धावा. अमो 11 काश्मीरा या संघाची ही धाव संख्या आहे 20. 2 गडी बाद 20. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. हे असं दृश्य आपण अनेक वेळा बघितलं, ज्यावेळेस कल्पेश चालतो त्यावेळेस रुपेश चालत नाही. इथे विकेट हवा होते, दबाव गोलंदाजावर टाकला गेलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी चांगलं काम करतायत. हो, वेट केलं, वाट बघितली आणि त्याच्यानंतर चेंडूला टोळावलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार. आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. खटपट तिथे सुरू होती प्रेक्षकांशी, परंतु ते जमलं नाही प्रेक्षकांना, कारण एक जल घ्या आणि 300 रुपये कमवा. सुवर्ण संधी आहे लाडक्या प्रेक्षकांना. भूपेशाने प्रयत्न केलाय, पुन्हा एकदा ते सराव करतात की माझी झेप कमी कशी पडली, म्हणून झेप घेण्याचा प्रयत्न भूपेंद्र याचा होतोय. सराव करतायत आणि उंची जितकी जास्त असते एखाद्या फिल्डरची तितका फायदा त्यांचा होत असतोय. 2 षटकांमध्ये 26 धावा. 13च्या सरासरीने धावफळक आता पुढे जाताना दिसतोय. सव्वीस धावा. आता गोलंदाज मार्गावर गोलंदाज कौशिक म्हात्रे बिट्टू या नावाने प्रसिद्ध असलेला हा चांगला खेळाडू. हो, चांगलं मिडलिंग झालंय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये रवी डवला चांगलं फिल्डिंग करतायत. एकच धाव. धाव संख्या 27 धावा. चांगला लेखाजोखा, चांगली माहिती आमच्यापर्यंत विशाल भोईर यांच्याकडून मिळत जातोय, त्यामुळेच चांगलं समालोचन आम्ही या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याचबरोबर आम्ही आभार मानतोय संजयजी म्हात्रे यांचं, कारण खूप चांगले अपडेट्स त्यांनी 2006 पासून दिलेत. तसेच आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर अक्षय साटम आहेत. पुन्हा अक्षय साटम इथे जुडले जात आहेत, म्हणजेच दोन्हीकडून वसुली अक्षय साटम यांची. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन फुल केलाय. शतरक्षक तिथे कुणी नव्हता. मिड विकेट पट्ट्याबाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळते 4 धावा. चौकार. इकतीस रन, 2 विकेट के नुकसान पर. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. अजिंक्य स्पोर्ट्स संघाने आता काहीतरी वेगळी आखणी करायला पाहिजे, कारण ही भागीदारी आहे ती घातक बनत चाललंय. आसिफ आणि आमिर या दोघांमध्ये, या दोघांनी मिळून चांगली भागीदारी केलंय. आसिफ 16 वर खेळतोय, 6 बॉलमध्ये 16 रन्स त्याचे. पुन्हा एकदा अटॅक केलाय, मारा केलाय, गॅप मध्ये चेंडू जातोय. रवी डावला याला चकवा देत चेंडू सीमा रेषेपार. मिळताय धाबा 4. साने गुरुजी चषकातील शानदार दमदार चौकार. ऑन 35. धाव संख्या झाली आहे ती 35 धाबा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 35 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या त्या 18 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 9 धाबा खर्च केलेत. कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही समोरच्या टीमला आखता, पाहूया काय डावपेच असतील आता कौशिकचे. ओहो, मोठा फटका. हाय 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 अँड हँडसम. झेल तर ड्रॉप होतोय प्रेक्षकांकरवी आणि इथे 6 धाव मिळतात बॅटरला. सिक्सर.
41. झेल टिपलाय का सोडलाय? पुन्हा मोठा फटका खेचला गेलाय. पाहूया काय घडलं जातं. मिडविकेट क्षेत्रामध्ये भवानी आहेत. दुसरी धाव रोखली जाऊ शकत नाही. दोन्ही बॅटर आता चांगली फलंदाजी करतायत, कडक फलंदाजी करतायत. धाव संख्या झाली आहे 43, 43. झेल टिपलाय, मला असं वाटतं की झेल टिपलाय, त्यामुळेच ते प्रेक्षक येतील. 300 रुपये मिळतील त्या प्रेक्षकांना. शुभम मात्रे यांच्याकडून हे 300 रुपयाचं पारितोषिक आहे. हिमेश पाटील आणि शुभम मात्रे साहेबांकडून हे पारितोषिक असेल. पाहूया वॉट स्ट्रोक, चांगल्या अफलातून फटकेबाजी होतोय. नेत्रदीपक असा फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या चौकारणीशी. 4 रन्स, 4 धाबा, चौकार. कटचा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत ते 47. आसिफ 10 बॉलचा सामना करतोय, 32 धाबा त्याच्या बघायला मिळत आहेत. आमिर घ्याडी 4 बॉलचा सामना केला आणि 4 बॉलमध्ये 8 धावा, परंतु बुद्धिमत्ता आहे त्याच्याकडे. त्याला ठाऊक आहे आसिफ मोठे फटके खेचतोय, तर मला एका बाजूला शांत राहणं गरजेचं आहे. आता इथे गरज आहे अजिंक्य स्पोर्ट जुतेंद्र संघाला एखाद्या चांगल्या ट्रम्प कार्ड गोलंदाजाची. मागच्या मॅच मध्ये हिरो बनला होता चेतन, आणि त्याला आता जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 2 गडी बाद 47. पहिला धक्का लागला त्यावेळेस धावसंख्या होती ती 6 धाबा होत्या. धाव फळकावर 8 धाबा होत्या आणि पहिल्या षटकात 8 धाबा होत्या. त्याच्यानंतर मात्र आक्रमक पावित्रा दोन्ही बॅटरने रुपेश आणि कौशिक याच्या गोलंदाजीवर दाखवलाय. चेतन पाटील गोलंदाजी मार्गावर येत आहेत. होम ग्राउंडच आहे जसंच म्हणावं लागेल. ह्या मैदानावरती सराव करण्याकरता येत असतात आणि इकडचे मैदान म्हणजे तुमच्या परिचयाचे मैदान. ब्रेक केला होता चेंडूला. चेंडू गॅप मध्ये जातोय. स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मिळत आहेत धावा 4. चौकार. 4 रन्स, 50 अप. 51 धावा झालेत. थँक्यू सो मच. कस्तुरी हे गीत वाजलं गेलंय, परंतु कस्तुरीचा सुगंध एक वेगळा असतो आणि इथे या मॅच मध्ये एक वेगळा सुगंध आला असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण ते मजबूत स्थितीमध्ये जाताना दिसत आहेत. धावसंख्या 51, 2 गडी बाद. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल टायमिंग व्यवस्थित नव्हतं. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. अमू एका धावेचे समाधान मानतायत. अमू यांची व्यक्तिगत खेळ जर बघितले तर 6 मध्ये 13, दुसऱ्या बाजूला 10 मध्ये 32 आहेत बॅटर आसिफच्या, आणि 320 चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे आला होता बॅटर. 1 धाव मिळाली. मिड विकेट मध्ये भूपेश भवानी येत आहेत. चेंडू उचलेपर्यंत 1च धाव. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 53 धाबा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. थोड्याफार प्रमाणात कमबॅक केलं या षटकामध्ये चेतन पाटील या गोलंदाजाने. अजिंक्य स्पोर्ट्स संघाने पहिल्या मॅच मध्ये मंगेश स्मृती अर्नाला किल्ला या संघाचा पराभव केला. बलाढ्य संघ होता तो. और पिच बॉल खोदून काढला या चेंडूला. ओह ओह, व्हॉट ए कॅच, व्हॉट ए कॅच. हा झेल टिपलाय. सिद्धार्थ म्हात्रे यांनी हा झेल टिपलाय आणि विकेटचं पतन झालंय. बाद होतोय बॅटर आमिर. आमिर परतीचा प्रवास करतोय. आमिरने बनवल्या 8 बॉल मध्ये 13 धाबा. संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 53. 53 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट.
नवीन बॅटर आता रोशन गेलेत. जाता जाता आमेरने 8 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान दिलं. 11 मध्ये 33 धावा इथे महागड्या पडू शकतायत दुसऱ्या इनिंगमध्ये अजिंक्य स्पोर्ट्स संघाला. हे षटक खूप चांगलं घडतंय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर नियंत्रणबद्ध गोलंदाजी चेतन पाटीलची पाहायला मिळाली. धावसंख्या आहे ती 53, 3 गडी बाद. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे रोशन विश्वकर्मा. एक अतिशय चांगला खेळाडू आहे रोशन. तो सुद्धा शॉर्ट बॉलला पीक करतोय. पीक केलंय, पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर, 6 धावा, षटकार. शेवटचा बॉल असेल. रोशन आल्या आल्या फायदा उचलतायत. ओ शॉर्ट बॉल, चेंडूला उडवलंय. चेंडू जातो सीमा रेषेपार. आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार. पुन्हा एकदा रोशनने ठोकलाय. षटकार, सिक्सर. यांची नाबाद कळी आपल्याला बघायला मिळाली. 11 मध्ये 33 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या. नाबाद 33 धावा त्याने बनवलेत आणि त्यामुळेच त्यांच्या जोरावर 65 धावा बनल्यात. 66 धावांचं लक्ष असेल. या 66 धावसंख्येचा पाठला कसं काय केलं असेल याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र महाराष्ट्राचे नामवंत समालोचक अक्षय साटम यांना. आवाज ऐकूया अक्षय साटम यांचा. थँक्यू संदीपजी गावड सर, ज्याचा आवाज आपण ऐकतायत. आणि षटकार गेल्यानंतर त्यांचा फेवरेट जे वर्ड्स आहेत ना ते प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवतात. खास करून शुभम म्हात्रे यांचे आवडते बोल आहेत ते. आर पार, दमदार त्यांना भरपूर आवडतात. खुश होतात सर्वजण, त्यासाठीच ओळखले जातात संदीप गावड सर. परंतु जो आकडा आलाय ना 66, इथे षटकारांची आतिषबाजी करावी लागेल हेच हे आकड्याने दाखवून दिलंय. अजिंक्य संघ नेहमी डील करतोय षटकारांचे. 11 षटकार ठोकायचे आहेत या टोटल 24 बॉल मध्ये. याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल आणि कल्पेश म्हात्रेने देखील तो स्कान मंत्र दिलाय. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस आपण बघतोय. एका साईडला अम्मू 11 काशी मीरा भाईंदर नगरी मधला मुंबई पट्ट्यातील संघ, एका साईडला पालघर पट्ट्यातील संघ. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतात, ऐकत आहात साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आहे जे साने गुरुजी चषक 2025 चा हा टेनिस क्रिकेटचा थरार A1 जोडी P1 मध्ये गेले. चेतन आणि एका साईडला रवी. आणि काय जबरदस्त या ट्रॉफीज. गोल्डन 24 कॅरेट खरा गोल्ड त्या ट्रॉफीवरती आहे. जबरदस्त किंग ट्रॉफी. प्रत्येकाच्या घरामध्ये शोभून दिसणाऱ्या, हव्याशा आकर्षित करणाऱ्या या भव्य दिव्य साने गुरुजी चषक आपण पाहत आहेत. अप्रतिम या ट्रॉफीज आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर करता आकर्षित ट्रॉफीज. आणि या स्पर्धेचे खास करून खासियत आहे बेस्ट फिल्डर करता देखील ट्रॉफी आहे. कूलर आहे. मालिकावीरला पहिल्यांदाच NCA मध्ये आतापर्यंत जेवढ्या मॅच झालाय त्यामध्ये आपण बायसिकल पाहिली नव्हती. या साने गुरुजी चषकामध्ये हे बायसिकल पाहतोय.
ही खासियत आहे या स्पर्धेचा. एक गाव एक फॉर्मॅट फार दिवसानंतर दिसतोय, कारण की इथे आपण चॅम्पियन क्रिकेट, सरकार क्रिकेट, साहेब प्रतिष्ठान, NCA असाच हा पाहिलाय. परंतु आज मुंबई पट्ट्यातील संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. म्हणून या स्पर्धेचा क्रेज फार वेगळा आहे. जवळजवळ या स्पर्धेला 19 वर्ष पूर्ण झाले. पुढचं 20वं पर्व असेल ना, ती नाईटची स्पर्धा. शुभम म्हात्रे, हिमेश पाटील हे दोघं मुख्य आयोजक आणि प्रसाददादा पाटील यांचा चांगला सपोर्ट त्या स्पर्धेला असेल. नेहमी पाठिंबा दिलाय आणि टीम मॅनेजमेंटची भूमिका आकाश राऊत वरती असेल. पंच इशारा करतायत. गेम ऑन. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. चेतन स्ट्राईकला आहे. मॅच विनर वर्सेस मॅच विनर. अमयचा पहिला बॉल 38 सर्कलच्या वरून उडवलाय कव्हरला आणि इथे मात्र 2 धावा आराम केसात. पहिल्या बॉलवरती 2 धावा. चेतन आज वेगळा अप्रोच दिसतोय. अटॅक करण्याच्या मूड मध्ये आहे आणि चेतनची बॅट लागली तर या धावा होऊ शकतात. 2 मॅच विनर आमने सामने आणि दोघांनाही जर्सी शोभून दिसते. जबरदस्त आकर्षित करणारी ही वेगळी जर्सी आहे. एवन जोडीने स्पॉन्सर केले. अमयचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या वरून आम्ही आव्हान स्वीकारतोय असं दर्शविले. स्ट्रेट षटकार. जबरदस्त ही मॅच राहील. गरमागरमी आणि बिग बॅटल शेवटपर्यंत राहील. यावेळी आता अमयने कमबॅक केलाय. बाहेर निघणारा बॉल आउट स्विंग केलाय आणि या ठिकाणी खडे खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट, अप्पर कटचा फटका खेळायचा होता. बॅकफुट पंच, परंतु डॉट बॉल. अमयने केलाय कमबॅक. 3 बॉल 8 धावा. चेतन पाटील मागील मॅचचा हिरो. जबरदस्त बॅटिंग ज्याने केलंय आणि अमयने जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शन मागील मॅच मध्ये केलं होतं. तोच बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर नाही आहे आणि त्या ठिकाणी काय घडलंय नेमकं. अगोदर पाहिलं तर फिल्डर बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला, बाहेर गेला आणि त्यानंतर आतमध्ये येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईडचा इशारा. एक्स्ट्रा धाव. या अगोदरच्या 2 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर वाईड बॉल. पुन्हा एकदा त्याच रिझनला, त्याच झोन मध्ये आणि पुन्हा एकदा चेतन पाटीलची बॅट बोलली. त्याच्या बॅट मधून आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. रन रेट आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग होते. 19 बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज. मॅच ऑन झालाय. चेतन पाटील बरसला गेलाय. त्याची बॅट बोलू लागले. हवाई सफर वरती डील करतोय आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. पाटीलची पॉवर मैदानाच्या आतमध्ये दिसते. पुन्हा एकदा इनसाइड आउट. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा ऑन दी अप. काय जबरदस्त चौकार. आणखीन एक दर्जेदार क्वालिटी ब्रिलियंट चौकार येतोय. पलकावरती धावा 19. फटका खेळलाय जबरदस्त. या इनिंगचा सर्वात सुंदर फटका. इनसाइड आउट आणि 38 सर्कलच्या वरून
हा फटका खेळला गेलाय. चेतन पाटील फायर शो ऑन. 19 धावा या फटकावरती लगावल्यात. येणारे 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 47 ची गरज. 18-47 इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच आठवेल. आणि तिकडे जबरदस्त विराट कोहली शो ऑन झाला होता आणि त्याच प्रकारचा मॅच 18-47 चा. या ग्राउंड वरती 16-17 धावा तितक्या मोठाही म्हणू शकत नाही, कारण की एव्हरेज नुसार त्या धावा येतात 15-16. 19 धावा स्पिनरला आणलंय. या ठिकाणी आता माइंडचा चांगला वापर रीड केला जातोय या बॅटरला. रवीने मागच्या मॅच मध्ये षटकार ठोकला होता. एक जबरदस्त बॅटर आहे, परंतु या मॅच मध्ये चेतन चांगल्या फॉर्म मध्ये आहे. रवीकडे देखील क्षमता आहे, ती ताकद, ती दहशत आहे. बघूया पुढचा बॉल. ओ दांडी गोल ब्लॉक मध्ये टाकलाय आणि या चेंडूवरती कोणताही प्रश्न नाही, सरळ क्लीन बॉल, दांडी गोल. म्हणून ज्यावेळी मोठी मॅच असते ना तेव्हा खेळणं गरजेचं असते आणि बडे मॅच का बडा खिलाडी वही होता है जो अपनी टीम को जीत दिलाता है. चेतन पाटीलने चांगली बॅटिंग केली, रवीने निराश केलं या मॅच मध्ये. 16 बॉल 47 ची गरज. महत्वाची ज्यावेळी मॅच असते ना त्यावेळी तुमचे ट्रम्प कार्ड बॅटर चालणं गरजेचं असते. इथून चेतन चांगली बॅटिंग करते पण तो रवी कमी पडला. आता रवीची जागा कल्पेश भरून काढेल का? कल्पेश अशा सिच्युएशन मध्ये नेहमीच स्वतःला सिद्ध केले. अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात. चांगला बॅटर आहे, एक जबरदस्त बॉलच्या मेरिट वरती खेळणारा खेळाडू आहे. सध्या 16 बॉल 47 ची गरज. कल्पेश आला स्ट्राईकला. प्रत्येक बॉल वरती धावा येणं गरजेचं आहे. जेवढे डॉट बॉल तेवढा अजिंक्य संघावरती प्रेशर रिलीज होईल. वेट अँड वॉच केलं सॉफ्ट हँडने, फक्त दिशा दिली आणि त्या ठिकाणी फिल्डर येतोय. चांगली फेकी, ॲक्युरेट फेकी येते, चांगली फिल्डिंग होते. एकच धाव या 3 बॉल मध्ये, एकच धाव आले आणि चांगली गोलंदाजी. 15 बॉल 46 ची गरज. 46 रन की दरकार 15 गेंदों में. "46 run needs to win in 15 balls." पुन्हा एकदा चांगला फटका आहे. या प्रकारचा फटका बॅकफुट पंच पाहिजे तुमच्याकडे. प्रत्येक ठिकाणी खेळण्याची क्षमता आहे. चेतन पाटील शो ऑन आहे आणि काय बॅटिंग करतोय. आणखीन एक चौकार. फटका खेळला. अगोदर टप्पा पाहिला, बॅकफुटला गेला, जागा बनवला, फुटवर्क चांगला, स्लॅश केला आणि कव्हर पॉइंटच्या वरून खेळलेला अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. चौकार. 4 धाव्याने धावपळक पुढे येतोय. 24च्या घरामध्ये 14 बॉल 42 ची गरज. चेतन पाटील 7 बॉल मध्ये 22 या धावसंख्येवरती खेळतोय. टीमची टोटल धावसंख्या 24 आहे. प्रश्न विचारला गेलाय अंबू 11 काश्मीरा या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. इनसाइड आउट करून खेळलं गेलं. आराम के साथ फिल्डिंग करेल फिल्डर. तिथपर्यंत आराम के साथ रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तर कंप्लीट. 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की नाही प्रश्नचिन्ह तर नाही. यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी दोघांमध्ये कॉलिंग होणं फार महत्वाचं आहे. या क्षणाला तो कॉलिंग व्यवस्थित होतोय. धावपळक 27. 13 बॉल 39 ची गरज.
साने गुरुजी चषक अप्रतिम राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये काहीतरी वेगळा रिझल्ट पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत रंगते. प्रत्येक जण आपलं चांगलं योगदान देतोय. 13 बॉल 39 ची गरज. कल्पेश म्हात्रे या बॉल वरती जर षटकार आला तर अजिंक्य संघाच्या बाजूने मॅच पुन्हा एकदा कमबॅक होईल. परंतु काय बॉल टाकलाय, अप्रतिम बॉल ब्लॉक मध्ये टाकलाय. आणि या क्षणाला विचार केला ना तर हा चेंडू निर्धाव. काय जबरदस्त चेंडू होता. ब्लॉक मध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू. 12 बॉल 39 ची गरज. 12-39 मॅचचं समीकरण. देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिला. संधीचं सोनं केलं आणि महत्वाच्या क्षणाला चांगली बॅटिंग केली. जो आपण शॉर्ट थर्डमॅनला आसिफला बघतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढीच चांगली फिल्डिंग अम्मूच्या माध्यमातून. 1 धाव येते परंतु कुठेतरी संघाकरता 3 धावा नक्कीच वाचवल्यात हेच म्हणावं लागेल. 11 बॉल 38 वन साइड किल्ला लढवतो चेतन. कल्पेशची बॅट लागणं महत्वाचे आहे कारण की कल्पेश एकदा का फॉर्म मध्ये आला कारण नुसता हवाई सफर तुम्हाला पाहायला मिळेल. 11-38 कंपल्सरी चेसिंग. 11 बॉल 38 ची गरज. अजिंक्य संघाचे पाठीराखे सपोर्टर्स नेहमीच सपोर्ट करत असतात या टीमला. इकडचे समर्थक देखील अजिंक्य संघाच्या बाजूने असतील. काश्मीरा देखील इतक्या दुरून आले. त्यांचे देखील समर्थक आहेत. ते देखील खेळण्याकरता आलेत आणि मॅच जिंकण्याकरता आलेत. 11 बॉल 38 ची गरज. पुढचा बॉल कल्पेश करता. सुशील रनवे मध्ये बिघाड झालाय आणि या क्षणाला कहाणीमध्ये ट्विस्ट नक्की येईल. काय विकेट जाईल का षटकार जाईल किंवा एक्स्ट्रा धावा येतील. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे का ट्विस्ट आहे तर फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केलाय. सिक्सर. काय जबरदस्त फटका खेळला. पॉवरफुल फटका. मनगटामध्ये जान आहे आणि इथे मात्र 10 बॉल 32 ची गरज. 34 झाल्यात. 10 मध्ये 32 पाहिजे आहेत. नक्कीच 10 बॉल मध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. आसिफने या प्रकारची बॅटिंग केली होती आणि त्याच धावा कुठेतरी या क्षणाला पाहिजे आहेत. 10 बॉल 32 ची गरज. कल्पेश मात्र शो ऑन झालाय. समोरच्या दिशेने चांगला लेग कटर चेंडू बाहेर निघून गेला आणि या क्षणाला हा बॉलचा विचार केल्यानंतर 22 ची एक धाव. वाईड लाईनीच्या आतमध्ये होता. बॅटच्या खालून निघून गेलेला हा चेंडू. 9 बॉल 31 ची गरज. 35 झाल्या. 3 बॉल 1 विकेट. एकच विकेट गेल्या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा. दोघं बॅटर चांगली बॅटिंग करतायत. 9 बॉल 26 या धावसंख्येवरती चेतन पाटील खेळतोय.
कल्पेश म्हात्रे 4 बॉल 7 या धावसंख्येवरती खेळतोय. 9 बॉल 31 ची गरज. टार्गेट 66 धावेंचा आहे आणि अम्मू 11 काश्मीरा हा संघ गोलंदाजी करत असताना लोअर फुल टॉस बॉल काय बॅटची एज लागून स्टंप वरती हा बॉल गेला. प्लेड ऑनच्या माध्यमातून विकेट जाईल. महत्वाचा विकेट ज्याने धावा केल्या होत्या तो महत्वाचा विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मध्ये आहेत चांगले चांगले बॅटर आहेत परंतु ऋतिक चांगल्या टच मध्ये आहे चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. आज ऋतिकला चांगली बॅटिंग करावी लागेल. 8 बॉल 31 ची गरज. क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि ती क्षमता सध्या दाखवावी लागेल. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ऋतिक हिटमायर सारखी बॅटिंग करावी लागेल आणि आज 8 बॉल 31 च्या या मॅच मध्ये चमत्कार करावा लागेल. बरसावा लागेल ऋतिकला. चांगली बॅटिंग केली चेतन पाटीलने. जबरदस्त इम्प्रेस केलाय. इम्पॅक्ट टाकले या इनिंग मध्ये. मोस्ट व्हॅल्युएबल इनिंग त्यांनी बिल्ड केले याही मॅच मध्ये. 8 बॉल 31 ची गरज. 8 बॉल मध्ये 5 षटकार पाहिजे. या 2 बॉल वरती जर 2 षटकार आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. हा बॉल महत्वाचा. ओ या क्षणाला काय चेंडू टाकलाय. जबरदस्त. गुड लेन वरून काय टॉस झालाय चेंडू. तितकाही चेंडू उचली घेत नाही आणि तितकाही खाली राहत नाही. परफेक्ट कमरेच्या लेवलला हा चेंडू निघून जातोय. ऑफ स्टंप वर पिचिंग केलेला परफेक्ट डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी होते. 7 बॉल 31 ची गरज. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना ऋतिकला क्वेश्चन विचारला गेला. 7-31 मोठमोठे बॅटर क्वेश्चन मार्क निर्माण झाले. सुशील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. ऋतिकच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाते. पाहता पाहता दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केले. येणारे 6 बॉल 29 ची गरज. 6 बॉल मध्ये 5 षटकारांची गरज. 6-29 कंपल्सरी चेसिंग. लगेच फिल्डिंग लावून घ्या. एकविरा नायगाव टीमचा कॅप्टन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये पॅव्हलियन बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. 6 बॉल 29 ची गरज. शाम की चाय और बड़ों की राय समय समय पे लेनी चाहिए. तसंच शाम की चाय और आकाश की राय समय समय पे इस टूर्नामेंट में लेनी चाहिए. कारण की मॅनेजर आहेत. मॅनेजमेंटची भूमिका अदा केली. जे संघ आहे त्याची बांधिलकी आकाश राऊतने केलंय. अनोखा मालिकावीर देखील मिळू शकते. संदीप गावण सर नक्कीच ती माहिती पोहोचवतीलच. सध्या जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 29 ची गरज. कल्पेश करता पहिला बॉल. पहिला बॉल आणि यावेळी कॅच पकडलाय. विकेट डाऊन. कल्पेश बॅक टू द पवेलियन. 5-29 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आलाय सबका बंधू मिस्टर नंदू. आतमध्ये
इथे कल्पेश मात्रे आउट झाला. ISPL ची मॅच लागली तिथे केतन मात्रे आउट झालाय. नंदू भोईर अशा अनेक कारणामे या खेळाडूच्या नावावर आहे. जुना जाणता अनुभवी अजिंक्य संघाचा खेळाडू टायगर अभी भी जिंदा आहे. अनेक वेळा चर्चा केली जाते. आज ती बॅटिंग होईल का? 6 बॉल 29 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती विकेट आला. 5-29 5 षटकार. क्रिकेटमध्ये काही केव्हाही चेंज होऊ शकते. 1-2 षटकार आला तर दबाव गोलंदाजावर येऊ शकतो. इनसाइड एज पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि फाईन लेग रिजनच्या बाहेर चेंडू निघून जातोय की काय? या 2 धावा सध्याच्या घडीला 2 धावा कंप्लीट केल्यात. चार बॉल 27 ची गरज. चांगला खेळ अजिंक्य संघाचा पाहिला. बॅटिंग युनिट चांगल्या पद्धतीने चालली परंतु चेतन पाटील व्यतिरिक्त बाकीचे बॅटर चालले नाही. अंदूचा पुढचा बॉल मोठा फटका हवेत खेळल्यात. मिड ऑफ रिजनला चेंडू येईल. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येईल परंतु आता एकच धाव. पण चेतनने इम्प्रेस केला होता. तोच रवी देखील चालला असताना दोन्ही एंडने ज्यावेळी मारा होतो ना त्यावेळी तो रन रेट असतो ना रिक्वायर रन रेट तो कमी कमी होत जातो आणि तेच आपण पाहिलंय या मॅच मध्ये. 3 बॉल शिल्लक. सत्यम बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह. पंच ललितजी भोईर यांच्याशी संपर्क साधून चेंडू सरळ आलाय. 2 बॉल शिल्लक. औपचारिकता शिल्लक. एकवीर नायगाव टीमचा कॅप्टन संचित लगेच या. नंदू भोईर अजूनही जान आहे आणि या खेळाडूने पुन्हा एकदा दाखवून दिलंय माझ्यामध्ये ताकद. तो खेळ अजून आहे. टायगर अभी भी जिंदा आहे. 6. नंतर संदीप गावंड सर नक्कीच माहिती देतील नंदू भोईर यांची. आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकले अम्मू 11 काशीमीरा टीम. कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. चांगला संघ आहे. स्ट्रगल राहिलाय. प्रत्येक टीमचा स्ट्रगल असतो क्रिकेटमध्ये परंतु अजिंक्य संघ कमबॅक करतच राहील आणि येणाऱ्या या कालावधीमध्ये अजिंक्य संघ देखील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाईल आणि त्यांची दहशत पुन्हा एकदा ते निर्माण होईल. म्हणून अजिंक्य टीमला शुभेच्छा असतील पुढील स्पर्धेकरता पुढील वाटचाली करता. ही मॅच